तुम्हाला स्वतःला नेमकं कधी कळालं की आपल्याला ही विधानसभा लढावी लागणार आहे? मला जेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळालं त्याच वेळेला मलाही कळालं पण काकांविरोधात लढताना गीतेतला कुठला मंत्र तुम्हाला उपयोगी येतोय? की आपण आपलं काम करत राहायचं, आपण सत्याच्या बाजूसोबत राहिलं पाहिजे आणि आपण आपलं धर्म करत राहिला पाहिजे. आणि भाजपच्या विचाराला आम्ही कधीच स्वीकारलं नव्हतं, स्वीकारणार नाही. आता त्यांचं म्हणणं तेच आहे की लोकसभेच्या वेळी मी चूक केली होती, मी चूक कबूल केली. त्यावेळेला आमच्या कुटुंबातल्या खूप लोकांनी त्यांना सांगायचा प्रयत्न केलेला आणि एकदा बाण सुटला मग तो परत आपल्याला घेता येत नाही. हा त्यातला एक प्रकार आहे. आणि लोकसभेला ते हेही म्हणालेले की जर वेगळा निकाल लागला तर मग ते आमदारकी लढवणार नाही म्हणून हेही ते म्हणालेले. बरोबर. काय असं काय लोकांची मेमरी शॉर्ट आहे. कुठली इंडस्ट्री न आणता साहेबांनी इथं ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री आणली. लोकसभेपाठोपाठ विधानसभेला देखील महाराष्ट्राच्या राजकीय लढाईचं कुरुक्षेत्र बारामती बनलेलं आहे. पवार विरुद्ध पवार या लढाईचा दुसरा अंक यावेळी विधानसभेमध्ये पाहायला मिळतोय आणि अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे मैदानामध्ये आहेत. साहजिक आहे की या काका पुतण्यांच्या लढाईकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा कौटुंबिक संघर्षाची पार्श्वभूमीसुद्धा या सगळ्या लढाईला आहे आणि त्यामुळं या लढाईच्या निमित्तानं आपण बातचीत करणार आहोत स्वतः युगेंद्र पवार यांच्यासोबत. आणि हे जे काही राजकीय महाभारत आपल्याला बाहेरून दिसतं आहे ते कुटुंबामध्ये पण आहे का, काय नेमके त्याचे पदार आहेत हे पण आपण समजून घेणार आहोत. लक्षात घ्या की ज्यावेळी 1991ला अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात झालेली होती त्यावेळी बहुधा युगेंद्र पवार यांचा जन्म पण झालेला नव्हता. पण आता 32 वर्षांचे युगेंद्र हे आपल्या काकांच्या समोर आव्हान देऊन उभे आहेत. काय नेमकं होतं आपण जाणून घेऊयात. युगेंद्र, सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांना कोण होती की कदाचित तुम्हीच उमेदवार असणार अजित पवारांच्या विरोधात. तुम्हाला स्वतःला नेमकं कधी कळालं की आपल्याला ही विधानसभा लढावी लागणार आहे आणि ती लढाईला सांगताना शरद पवारांनी तुम्हाला नेमका काय कानमंत्र दिला? सुरुवातीला नमस्कार, तुम्हाला दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा. मी खरं तर लोकसभेसाठी सुप्रियाताईंसाठी तिथं मी खूप फिरलो. इथं आपल्या तालुक्यामध्ये त्यांचा मी चांगल्या पद्धतीने प्रचार केला आणि मग हळूहळू आपण लोक जोडत गेलो आणि मग हा तालुका परत एकदा आपण बांधायची सुरुवात आपण केली. खरं तर एक स्ट्रक्चरल लेवलवर, कारण जी लोक आहेत बारामतीची आजच नाही पण अनेक दशकापासून ते पवार साहेबांसोबत आहेत आणि लोक तेव्हा पण आणि आज पण पवार साहेबांसोबत आहेत. पण परत एकदा जे काय आपले पदाधिकारी होते ते आपल्याला तिथं बांधावे लागले, लोकांमध्ये जावं लागलं आणि ते सगळं करत असताना इथं आपली एक चांगली टीम तयार झाली, कार्यकर्ते चांगले तयार झाले. पण असं आपल्याला उभं राहावं लागेल हे मला पहिल्यांदा कधी नव्हतं किंवा मला त्याचा अंदाज पण नव्हता. मला जेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळालं त्याच वेळेला मलाही कळालं. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे शब्द काय होते लढायला सांगतानाचे? शब्द काहीच असे साहेब तुम्हाला माहिती आहेत की शेवटी खूप मोजकं बोलतात किंवा जास्त काय बोलत नाहीत. पण जेव्हा जयंत पाटील साहेबांनी तो निर्णय घेतला किंवा पक्षांनी, साहेबांनी, सुप्रियाताईंनी, जयंत पाटील साहेबांनी सगळ्यांनी मिळून जेव्हा तो निर्णय घेतला तेव्हा जेव्हा ते अधिकृत उमेदवाराची यादी तिथं वाचत होते त्याच वेळेला ते मला कळालं की आपल्याला इथून लढावं लागेल. पण त्याच्या आधी चर्चा घरात पण झाली असेल? चर्चा नाही पण एक असा अंदाज होता की एखाद्या वेळेस आपल्याला विधानसभेला उभं राहावं लागेल. कारण लोकसभेला आपण तिथं काम केल्यामुळं जे सगळे कार्यकर्ते इथले होते त्यांची इच्छा होती की आपल्याला तिकीट मिळावं. त्याच्यामुळं लोकसभा झाल्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर अनेक आपले कार्यकर्ते पवार साहेबांना भेटले. त्याचा पण एक जुना व्हिडिओ आहे. त्यांनी मागणी केली. आणि त्यांनी सगळ्यांनी जाऊन तिथं मागणी केली. तेव्हा पण पवार साहेब जास्त काही बोलले नाही, ते फक्त हसले. पण ते आम्ही सगळ्यांनी एक पॉझिटिव्ह साईन म्हणून
ते घेतलं आणि आम्ही काम करत राहिलो. पण अशी जेव्हा निवडणूक असते तेव्हा मीडियावाल्यांकडून वर्णन त्याचं एक राजकीय महाभारत म्हणून केलं जातं. कुरुक्षेत्रावरती अर्जुन सुद्धा गोंधळलेला होता की समोर आपलेच सगळे आप्तेष्ट आहेत, त्यांच्या विरोधात कसं लढायचं म्हणून. तुमची अशी काही स्थिती झाली का की आता समोर काकाच आहेत, कसं लढायचं आपण, असं काही विचार घरात सांगितलं कोणाला? तशी स्थिती झालेली नाही असं नाही. शेवटी ते साहजिक आहे. एक म्हणजे आपले इमोशन्स पण तिथं पुढे येत असतात. शेवटी मी पण माणूसच आहे तुमच्यासारखा, सगळ्यांसारखा. सगळ्यांना ते कधी ना कधीतरी ते वाटतंच. त्याच्यामुळं कधी नाही तेव्हा मी आता भगवद्गीता पण वाचायला मी सुरू केली त्यावेळेला. आता ते माझं बऱ्यापैकी ते कव्हर झालं, पण त्याच्यामधून मला खरं तर खूप प्रेरणा मिळाली. आणि आपल्याला पुढं कसं जायचंय, कुठल्या पद्धतीने जायचंय, हे मी गीता वाचून तिथं शिकलो. पण काकांविरोधात लढताना गीतेतला कुठला मंत्र तुम्हाला उपयोगी येतोय? की आपण आपलं काम करत राहायचं, आपण सत्याच्या बाजूसोबत राहिलं पाहिजे आणि आपण आपलं धर्म करत राहिला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी माझं धर्म करत गेलो, माझं ड्युटी मी करत गेलो. एक नातू म्हणून माझ्या आजोबासोबत मी राहिला पाहिजे, ते मी राहिलो. त्यांना किती त्रास झाला हे सगळं जेव्हा झालं ते मला माहिती आहे. ते कधी तिथं दाखवत नाहीत. शेवटी ते मोठे नेते आहेत, पण शेवटी माणूस आहेत. आणि कुणालाही ते वाईट वाटलं असेल की ज्या व्यक्तीला, किंवा एक व्यक्ती कशाला, त्या जे पलीकडे गेले अनेक अशी लोक होती ज्यांचं अख्खं आयुष्य पवार साहेबांनी घडवलंय, किंवा त्यांना अगदी पहिलं तिकीट दिल्यापासून मंत्री केलंय, मोठं त्यांना केलं. अशा काही लोकांना, असे काही लोक जेव्हा पवार साहेबांना सोडून गेले, किंवा जर तुम्हाला जरी सोडून गेले असते तर कुठल्याही व्यक्तीला ते वाईट वाटणं हे साहजिक आहे. साहेबांना पण तसं वाटलं असेल, कुणालाही वाटणार. आणि त्याच्यामुळं शेवटी आजोबा, आजी आणि नातवांचं हे एक वेगळं नातं असतं. फक्त आमच्या घरातच नाही, सगळ्या घरांमध्ये तसंच आहे. आणि त्याच्यामुळं कुणाला विरोध करायचा म्हणून नाही, पण आजोबांना आपण साथ दिली पाहिजे. पण तुम्हाला या लढाईमध्ये आजोबांची बाजू योग्य वाटते? काय त्याच्या पाठीमागचे तर्क आहेत तुमचे? 100% काय आहे की उद्या सत्तेत जायला सोपं होतं. आजोबांची बाजू ही एक गोष्ट आहे. एक काय आहे की ते माझे आजोबा आहेत, पण आपल्या राज्याचे, देशाचे नेते पण आहेत. ते आपल्या पक्षाचे फाउंडर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव त्यांनी ठरवलं. जे आपल्याला सिंबल, चिन्ह जे घ्यायचं होतं हे त्यांनी ठरवलं. ते आपल्यामध्ये असताना हे जर पक्ष जर दुसऱ्यांना मिळत असेल, त्यांनी त्यांच्या आयुष्यातले अनेक खूप भरपूर वर्ष हे पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी तिथं दिले. ते सॅक्रिफाईस त्यांनी ते केलं. आणि मग हे सगळं ह्या आयुष्यातल्या ह्या टप्प्यात जर तुमच्याकडून ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला, एक नाही ह्याच्यात खूप लोक आली, तर हे सगळं जर काढून घेत असतील अदृश्य शक्तीच्या मदतीने, तर ते मला तर योग्य वाटलं नाही, बरोबर वाटत नाही. आणि हा जो आपला तालुका आहे बारामतीचा, किंवा जे आमचं कुटुंब आहे, आम्ही नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवी होळकरांचे विचार घेऊन आम्ही पुढे येत आलोय. पुरोगामी विचाराची आम्ही सगळे लोक आहोत. आणि भाजपच्या विचाराला आम्ही कधीच स्वीकारलं नव्हतं, स्वीकारणार नाही. आणि त्याच्यामुळे जिथं आम्ही काल होतो, आज पण आम्ही तिथंच आहे. आम्ही कुठं नवीन विचारासोबत गेलो नाही. किंवा पण ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरला गेला त्याच्यानंतरच्या पहिल्याच दिवशी दादांनी हा आरोप केला की एक प्रकारे घर फोडण्याचं काम मग आता पवार साहेबांनी केलं का? म्हणजे त्यांनी नाव घेतलं नाही, पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा होता की म्हणजे इतकी वर्ष आम्ही बघत होतो की बाहेरचे लोक, बाहेरचे नेते आरोप करत होते शरद पवारांच्यावरती घर फोडल्याचे. हा आरोप घरातूनच झाला मग? तसं नाहीये. आता तुम्ही जबाबदार पत्रकार आहात, त्याच्यामुळं तुम्हाला माहिती असेल की सुरुवातीला हे कुणी केलं आणि कसं झालं. आणि पवार साहेबांनी पण त्याचं उत्तर आपल्या ह्या कण्हेरीच्या सभेमध्ये दिलंय.
दुसऱ्या दिवशी त्यांनी ते उत्तर दिलं. आणि घर किंवा कुटुंब फुटलंय असं मी तरी समजत नाही. वैचारिक दृष्टीने ठीक आहे, वेगळे झालो असेल, पण घर किंवा कुटुंब फुटलंय असं मला तर वाटत नाही. आणि लोकसभेला तरी काय झालं, तिथं सगळे सांगत होते की एक फॅमिली लढाई नको किंवा टाळली पाहिजे. त्यावेळेला ती टाळली नाही. पण आता त्यांचं म्हणणं तेच आहे की लोकसभेच्या वेळी मी चूक केली होती, मी चूक कबूल केली, आता तुम्ही चूक करायला नव्हती पाहिजे होती. ठीक आहे, आता ते तसं म्हणतायत, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्यांना खूप सांगायचा प्रयत्न केलेला, आमच्या कुटुंबातल्या खूप लोकांनी त्यांना सांगायचा प्रयत्न केलेला, आणि एकदा बाण सुटला मग तो परत आपल्याला घेता येत नाही. हा त्यातला एक प्रकार आहे. बरोबर. पण बारामती विधानसभेचं जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर मागच्या वेळी अजित पवारांचं जे लीड होतं ते 1,65,000 म्हणजे राज्यात जवळपास सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून आलेले होते. आणि समोरच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जे आहे ते जप्त झालेलं होतं. आता लोकसभेची आकडेवारी अशी आहे की जवळपास या विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंना सुनेत्रा पवारांच्या विरोधात 48,000चं साधारणपणे एक लीड होतं. तुम्हाला विधानसभेच्या बद्दल नेमकं काय वाटतंय? एक सेंटिमेंट असंही बघायला मिळतंय की लोकसभेच्या वेळी ताई, मग विधानसभेला दादा, असा काही बारामतीकरांचा फॉर्म्युला आहे का? असा फॉर्म्युला पूर्वी होता जेव्हा पवार साहेब सोबत होते. आणि आता ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत मुद्दामून ते सारखं हे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात की त्यांना वाटतं की हे लोकांना सांगून त्यांच्यासाठी ते सोपं जाईल, त्याच्यामुळं सारखं सतत ते हा फॉर्म्युला सांगत असतात. पण बारामतीची जनता शेवटी सुज्ञ आहे आणि ते ठरवतात आणि ते ठरवतील. आणि हे कधी होतं, जेव्हा पवार साहेब सोबत होते. त्याच्यामुळं हे गणित साहेबांनीच ठरवलेलं की केंद्रात ताई आणि राज्यात दादा, हे पवार साहेबांनीच तेव्हा ठरवलेलं आणि त्याच्यामुळं बारामतीकरांनी ते स्वीकारलं. पण आज जे काय पवार साहेब म्हणतील किंवा जो कोण उमेदवार पवार साहेब देतील, फक्त बारामतीतच कशाला तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, तर मग महाराष्ट्राची जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल. आत्ता या क्षणाला सुद्धा पवार कुटुंबातले जवळपास 5 व्यक्ती हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यातले जवळपास 3 खासदार आणि 2 आमदार आहेत. स्वतः शरद पवार खासदार आहेत, सुप्रियाताई खासदार आहेत, सुनेत्रा पवार पण नंतर राज्यसभेवर गेल्या, रोहित पवार आमदार आहेत, अजित पवार आमदार होते आत्ता या टर्मला. असं असताना अजून एक पवार मग तुमच्या रूपानं राजकारणामध्ये येतोय. सामान्य कार्यकर्त्यांना संधी मग मिळत नाही, त्याच्याबद्दल पण आरोप होतात. आता एकतर आपण आता एका पक्षात नाहीये, त्याच्यामुळे जर हे सगळे एका पक्षात असतं तर मग ठीक आहे, समजू शकतो. आता पक्ष 2 झालेत, वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. मग ते त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतायत, सगळे वेगळ्या विचारांनी पुढे जात आहेत. आणि कार्यकर्त्यांना पण संधी देत आलोय. आज पण पवार साहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. आता मेहबूब शेख अतिशय चांगलं काम करतात, त्यांना आष्टीतून तिकीट दिलंय पवार साहेबांनी. असे अनेक लोक आहेत ज्यांना पवार साहेबांनी तिकीट दिलंय, मोठं केलंय. आजच नाही पण अनेक वर्षापासून. आणि आता जर बारामतीचं आपल्याला जर आपण म्हणालो तर मग अनेक वर्षापासून माझं कुटुंब, मी स्वतः इथं सामाजिक कामं मी करत आलोय, सार्वजनिक कामं करत आलोय, लोकांची वैयक्तिक कामं करत आलोय. आणि जर लोकांसाठी काम करायची जर एक इच्छा असेल, जर लोकांसाठी मी काम करत आलोय कुठलाही स्वार्थ न साधता, आणि जर लोकांना वाटत असेल की जर लोकप्रतिनिधी आम्हाला असा पाहिजे, आणि जर लोकांचीच ही इच्छा असेल आणि जर आपण चांगलं काम करतोय तर मग का नाही. आणि जर माझ्यापेक्षा कोणतरी जास्त केपेबल असेल किंवा जर माझ्यापेक्षा कोणतरी जास्त काम करत असेल तर मग त्यांना जर संधी मिळाली असती तरी काय हरकत नाही. पण 2019च्या वेळी आम्ही बघितलं की म्हणजे ज्यावेळी पार्थ पवारांच्या उमेदवारीची मावळमधून चर्चा होती त्यावेळी शरद पवार फारसे उत्सुक नव्हते असं दिसत होते. म्हणजे पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की एकाच कुटुंबातले किती लोकांना उमेदवारी द्यायची, आणि मग त्यांनी स्वतःसुद्धा माढ्यामधून उमेदवारी आपली मागे घेतलेली होती.
नंतर सुद्धा पार्थ पवारांची जी काही वक्तव्य होती त्याच्याबद्दल त्यांचं एक जाहीर विधान पण आलेलं होतं की माझ्या नातवाच्या मताला मी कवडीची ही किंमत देत नाही म्हणून वगैरे. तुमच्याबद्दल मात्र विशेष कौतुक त्यांनी जाहीरपणे केलंय. तुम्ही उच्च शिक्षित आहात याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय, शिकलेले आहात असं वगैरे करून. तर फरक दिसतोय थोडासा, तुमच्याबद्दल जरा जास्त प्रेम दिसतंय. नाही काय आता, आणि त्याचं कारण काय? शेवटी हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, कारण मी कसं तुम्हाला ते सांगणार, हा त्यांचा अधिकार आहे. आणि जर त्यांना वाटत असेल की युगेंद्र माझे विचार पुढं नेऊ शकतो किंवा युगेंद्र चांगलं काम करतोय, तर मग हे मी एक कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेतो. मला खूप अभिमान वाटतो की ते माझं त्या पद्धतीने कौतुक करतात आणि त्याचं स्वागतच आहे. पण या म्हणजे मी मगाशी जे स्टॅटिस्टिक्स सांगितलं विधानसभेच्या निकालाचं, 6 वेळा जवळपास आत्तापर्यंत अजितदादा निवडून आलेत. पराभवाची भीती नाही, आणि जर समजा पराभव झाला तर पुढे काय, हा विचार सुद्धा नाहीये मनात? नाही, एकतर काय आहे की आता तुम्ही महाभारतचा उल्लेख केला, आपण गीताबद्दल बोललो, तिथं काय म्हणतात की विजय किंवा आपण यशस्वी झालो तर जास्त आपण हवेत जायचं नसतं, आणि जर पराभूत झालो तर जास्त आपण खचून पण जायचं नसतं. बरोबर. आपण आपलं काम करत राहायचं, लोकांची सेवा करत राहायची, कष्ट घेत राहायचे. कधी ना कधीतरी आपण जर कष्ट घेत राहिलो तर मग ते आपल्याला फळ उद्या परवा कधी ना कधीतरी ते आपल्याला मिळेल. आणि हेच विचार घेऊन किंवा ह्याच विचारांवर आम्ही काम करतो आणि पुढे जातोय. मी थोडंसं तुमचं बॅकग्राऊंड बघत होतो, म्हणजे प्रोफाईल, तर तुम्ही अमेरिकेमध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये वित्त आणि विमा विषयाची पदवी घेतलेली आहे. पण तुमचं बाकीचं शिक्षण कुठं, मुंबई पुण्यातच झालं? थोडं त्याच्याबद्दल. मुंबईत माझं सगळं शिक्षण मुंबईत झालं, प्रायमरी, सेकंडरी. मग मी 11वी 12वीला युरोपमध्ये होतो, तिथं हायस्कूलिंग तिथं झालं. आणि नंतर कॉलेजला मी अमेरिकेत होतो, आणि मग परत मी इथं आलो आणि काम करायला लागलो. बरं. साधारण कधी आलात आणि आता? 7-8 वर्ष झाली आता परत येऊन. कारण तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मराठीची पण थोडी चर्चा झाली की मराठी का चांगलं नाहीये म्हणून. उलट मराठी खूप सुधारलंय. हो. आणि फॉर्म भरताना फक्त मीच नाही, पण जे अनेक वर्षापासून एकतर मला शपथ तिथं घ्यावी लागेल हे मला माहितीच नव्हतं. अचानक ते तिथं मला सांगितलं गेलं. माझ्यासाठी तो एक खूप मोठा दिवस होता, त्याच्यामुळं मी तिथं ऑलरेडी भावनिक होतो. आणि मग हे सगळं वातावरण असताना मला ते तिथं शपथ घ्यावी लागेल हे माहिती नव्हतं किंवा, आणि त्याच्यामुळं एखाद्या शब्दावर मी तिथं अडकलो. पण ज्या लोकांनी 7 वेळा ती शपथ घेतली आहे त्यांचा पण जर तुम्ही व्हिडिओ बघाल तर त्यांच्यासाठी पण फार काय ते स्मूथ गेलं असं मला वाटत नाही. पण ठीक आहे, आज आमच्याकडे कार्यकर्ते किंवा जी सोशल मीडियाची टीम आहे थोडी साधी आहे, दुसऱ्या लोकांची सोशल मीडिया टीम थोडी भारी आहे, त्याच्यामुळं ते हे मुद्दे जास्त तिथं धरून ठेवत असतील. पण हे महत्वाचं नाहीये. शेवटी तुम्ही कम्युनिकेशन करू शकता का, किंवा जे तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही पुढच्यापर्यंत तुम्ही ते कन्व्हिन्स करू शकता का, पुढं नेऊ शकता का, तुम्ही काम कसं करताय, तुमचे विचार काय आहेत, हे जास्त महत्त्व ठेवतं. आणि भाषा अनेक आहेत, मग आपण मराठीमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो, हिंदीमध्ये बोलतो. या तिन्ही भाषामध्ये जर आपण बोललो तर 100% मला खात्री आहे की मीच चांगलं बोलू शकीन. आणि काही ठिकाणी मराठी बोलावं लागतं, काही ठिकाणी इंग्लिश पण बोलावं लागतं. आणि आज जर तुम्ही माझा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये घेतला असता तर मग अजिबात मी अडकलो नसतो, किंवा शपथ इंग्लिशमध्ये जर घेतली असती तर तरी काही अडचण आली नसती. कारण माझं सगळं जे शिक्षण झालं ते कॉन्व्हेंट शाळेत झालं, बाहेर शिकलोय, त्याच्यामुळे ते साहजिक आहे. असं काही तेवढं मी त्याला महत्व देत नाही. काहीतरी कारण लागतं विरोधकांना, ते त्यांनी शोधलं. बर. पण
लोकसभेच्या वेळी सुद्धा तुम्ही प्रचारामध्ये फिरत होतात, साहेबांच्या सोबत होतात तुम्ही. आता विधानसभेच्या वेळी जाऊन पुन्हा गावांमध्ये भेटताय. काय तुम्हाला दिसतंय बारामतीमधलं चित्र आणि साहेबांच्या सोबत प्रचार करताना नेमकं काय शिकायला मिळतंय? म्हणजे महाराष्ट्रातले तमाम कार्यकर्ते साहेबांच्या सगळ्या म्हणजे कार्यशैलीबद्दल थक्क असतात. तुम्हाला नेमकं काय वेगळेपण जाणवतं? 2-3 गोष्टी आहेत. एक तर कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. पहिला मुद्दा म्हणजे खूप कष्ट आपण घेतले पाहिजेत. कुठलंही काम करत असताना, फक्त राजकारण किंवा प्रचार नाही, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना तेवढा वेळ तुम्ही दिला पाहिजे, तेवढे कष्ट तुम्ही घेतले पाहिजेत. आता तुम्ही एक जबाबदार पत्रकार आहात, तुम्ही पण कष्ट घेता. तुम्ही आता काल साताऱ्यात होता, आज बारामतीत आहे, उद्या काय तुम्ही कुठं जाणार आहे, म्हणजे तुम्ही पण राज्यात फिरताय, तुम्ही पण तेवढा वेळ देताय आणि त्याच्यामुळं ते तुमच्या युट्यूब चॅनलवर रिफ्लेक्ट होताना दिसतंय. जर तुम्ही तेवढे कष्ट दिले नसते, एखाद्या वेळेस तुमचं चॅनल एवढं वाढलं नसतं. सो फक्त राजकारणातच तसं आहे असं नाहीये. अनेक क्षेत्रामध्ये हे जे गुण आम्ही साहेबांकडून शिकतो ते आपण त्याचा उपयोग करू शकतो. दुसरं म्हणजे नम्रतेने वागलं पाहिजे, लोकांशी पोलाइटली बोललं पाहिजे, जमिनीवर राहिलं पाहिजे. ह्युमिलिटी हा एक खूप महत्त्वाचा गुण आम्ही साहेबांकडून शिकतो. आणि दिवस किती वाजता सुरू होतो माझं? आता 5-5:30ला मी उठतो आणि 6:30-7 वाजता दिवस आता सुरू होतो. आता म्हणजे अनेक वर्षापासून आम्ही सगळे पवार, आम्ही काय तुम्ही जेनेटिक म्हणा काय म्हणा, काय आपली म्हणजे आपोआप झोप कमीच होते का? कमी होते काही म्हणा, पण आम्ही सगळे लवकर उठतो. अच्छा. पण म्हणजे आता जेव्हा एकाच वेळी अजितदादा आणि सुप्रियाताई राजकारणामध्ये होते तेव्हा एक असं समीकरण होतं की दादा राज्यात असतील, ताई दिल्ली सांभाळतील. तुमचं कॅरेक्टरिस्टिक नेमकं काय आहे? म्हणजे आता पवारांच्या पुढच्या फॅमिलीमध्ये रोहित पवार ऑलरेडी विधानसभेमध्ये आहेत, तुम्ही आता येताय, तुम्ही पण विधानसभाच लढताय. तुम्हाला राज्याचं राजकारण करायचं आहे की राष्ट्रीय राजकारणाची? नाही बघा, आता दोन्हीमध्ये खूप फरक आहे. दोन्ही करायला आवडेल, पण पवार साहेबांनी काय केलं, सुरुवातीला महाराष्ट्राचं ते म्हणजे राजकारण केलं, विधानसभेत गेले. नंतर 30 वर्षानंतर 30-35 वर्षानंतर ते दिल्लीला गेले, लोकसभेचे ते सदस्य झाले आणि मग 31 वर्ष ते आता दिल्लीमध्ये काम करतायत आणि महाराष्ट्रावर पण त्यांचं लक्ष आहे. शेवटी कुणाच्या नशिबात काय येईल हे कोणच सांगू शकत नाही, किंवा उद्या काय होणार आहे हे कुणालाच माहिती नसतं. आता मला ही अशी निवडणूक लढवावी लागेल हे कधीच मला आयुष्यात पण वाटलं नव्हतं. फॉर्म भरल्यानंतर दादांचा फोन आला की नाही? नाही आला. नाही आला. बरं. पण मग ते काय घडत गेलं आणि आता आपण पुढं जातोय, काम करतोय. पण दिल्लीत पण काम करायला आवडेल. दिल्लीत काम करायला आवडेल म्हणतात तुम्ही. 32 वर्ष वय आहे तुमचं. तुम्ही आत्ताच खादी कुर्ते वगैरे घालायला सुरुवात केली. राहुल गांधी अजून टी शर्ट वगैरे घालतात. काय सगळ्यांची वेगळी वेगळी स्टाईल असते आणि मी पण टी शर्ट घालतो, नाही असं नाही. पण आज तुम्ही एवढ्या लांबून आलाय माझा इंटरव्ह्यू घ्यायला, त्याच्यामुळे मला वाटलं थोडं चांगले कपडे घालून मी इंटरव्ह्यू द्यावा. बारामतीमधले या विधानसभेतले नेमके प्रश्न काय आहेत असं तुम्हाला वाटतंय? जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर जाताय, काय गोष्टी त्यांना सांगताय? आणि एकीकडे अजित पवारांचा प्रचार आहे की ते म्हणजे बऱ्याच मुद्द्यांवरती ते भावनिक होत आहेत. ते सांगतायत की लोकसभेला तुम्ही साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा. त्याच्यानंतर मध्ये तर त्यांनी 8 सप्टेंबरला जवळपास अशी एक धमकी दिली होती की मी आता बारामती सोडून जातो म्हणून, तुम्ही बारामतीकरांना एक नवीन आमदार द्या म्हणून वगैरे. तर हे जे आहे हे कशामुळे चालू आहे? आणि लोकसभेला ते हेही म्हणालेले की जर वेगळा निकाल लागला तर मग ते आमदारकी लढवणार नाही म्हणून हेही ते म्हणालेले. बरोबर, विसरलो होतो मी हे विधान. हा, मग ते काय झालं, काय असं काय लोकांची मेमरी शॉर्ट आहे, त्याच्यामुळं हे सगळं म्हणजे चालत असतं किंवा होत असतं. पण शेवटी सगळ्यांना एक अधिकार असतो, एक स्वातंत्र्य असतं. लोकशाहीमध्ये ते सगळे बोलू शकतात, पण जे काय आपण बोलतो ते पाळलं पाहिजे.
हीच एक माझी काय म्हणतो इच्छा आहे की इच्छा मी व्यक्त अपेक्षा आहे. आता महाराष्ट्रासाठी मी आज इथं बोलणार नाही, कारण माझा फोकस फक्त आत्ता तरी तालुक्यावर आहे. पण जे तालुक्याचे प्रश्न आहेत हे महाराष्ट्राचे पण प्रश्न आहेत, किंवा जे तालुक्यामध्ये अडचणी आहेत बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पण तेच अडचणी आहेत. मग आता पाण्याचा प्रश्न इथं खूप गंभीर आहे. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाहीये, चांगला पावसाळा असून पण होऊन पण. इथलं जे नदी खराब झालंय, दूषित सगळं पाणी झालंय, ते आपल्याला साफ करावं लागेल. गुन्हेगारी खूप वाढली आहे, महाराष्ट्रामध्ये वाढली आहे, तालुक्यात पण खूप वाढली आहे. महिलांना संरक्षणाची गरज आहे, ते आपण सुरुवातीला दिलं पाहिजे. कडक चांगले अधिकारी आपण इथं आणले पाहिजेत. शेतकऱ्यांना चांगला भाव कसा आपल्याला देता येईल, त्यांच्या पिकाला किंमत कशी आपल्याला देता येईल हे आपल्याला बघावं लागेल. शिक्षणावर आपल्याला जोर द्यावा लागेल. पूर्वीपासून पवार साहेब शिक्षणावर जोर देत आले, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं हा तालुका पुढे गेला. साहेब जेव्हा निवडून येत आले सुरुवातीला पहिल्यांदा, अख्ख्या तालुक्यामध्ये एक इंजिनियर होते. पंधरे मधले एकच इंजिनियर अख्ख्या तालुक्यात. नंतर साहेबांनी अनेक इथं इंजिनिअरिंग कॉलेजेस काढले, त्याच्यामुळं आज बारामती तालुक्यातच हजारो इंजिनियर दरवर्षी तिथं आपल्याला ग्रॅज्युएट होताना बघायला मिळतात. सो शिक्षणावर आपण तिथं जोर दिला पाहिजे. मग कचऱ्याचा मोठा प्रॉब्लेम आहे बारामतीत. आपल्याला गार्बेज डिस्पोजल चांगल्या पद्धतीने इथं करावं लागेल. माझं एक स्वतःचं एक स्वप्न आहे की हिंजवडी सारखं जे पवार साहेबांनी हिंजवडीमध्ये केलं त्या पद्धतीचं आपल्याला एक IT पार्क इथं बारामतीमध्ये आणायचंय. आणि मी साहेबांशी पण बोललोय, लगेच असं हिंजवडी इथं येईल असं मी सांगत नाही, कारण शेवटी पुणे हे मोठं शहर आहे. बरोबर. आणि हिंजवडी पुण्याला जोडू नये, पण एक छोटा IT पार्क इथं नक्की होऊ शकतं. आणि त्या पद्धतीचं काम आपण तिथं करतोय. आज अनेक लोक बारामती शहरात काही ठिकाणी तुम्हाला चांगले बिल्डिंग दिसतील, कॉस्मेटिक विकास तुम्हाला दिसेल किंवा ब्युटिफिकेशन तुम्हाला दिसेल, पण हे शाश्वत किंवा सामाजिक विकास नाहीये. समाजाचं परिवर्तन ह्याच्याने होत नाही. थोडं आत जर तुम्ही गेला, 10 फूट आत जरी गेला तरी तुम्हाला तिथं झोपडपट्ट्या दिसतील. रस्त्याने दिसणार नाही, थोडं आत मध्ये गेला तर मग ते झोपडपट्ट्या दिसतील. आणि कुठंतरी ते कसं राहतात हे बघून आपल्याला वाईट वाटतं. त्यांना चांगले ड्रेनेज सिस्टीम्स पण नाही आहेत, चांगले टॉयलेट्स नाही आहेत. हे सगळं आपल्याला त्यांना द्यायचंय, द्यावं लागेल. आणि चांगल्या क्वालिटीचं हाऊसिंग, चांगल्या क्वालिटीची घरं कमी रेटमध्ये त्यांना कसे देता येतील शासनाची मदत घेऊन, ह्या पद्धतीने एक अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम या सगळ्या लोकांसाठी आपल्याला तिथं आणायची आहे. अनेक मुद्दे आहेत. आणि जर बारामतीकरांनी मला संधी दिली एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला, एक सेवक म्हणून काम करायला, तर नक्की हे सगळे प्रश्न आपण मार्गी लावू. बारामती म्हटल्यानंतर एक मॉडेलच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये उभं राहतं डोळ्यासमोर. अनेक लोक त्या मॉडेलची चर्चा करतात. तुम्ही सांगितलेले हे प्रश्न आहेत, याचं म्हणजे भानच अनेकांना नसेल, पण की म्हणजे हे प्रश्न नाही. काय आता बारामती मॉडेल हे कधी म्हणायचे, जेव्हा पवार साहेबांनी बारामती उभी केली किंवा बारामतीचा पाया जेव्हा साहेबांनी बांधला, तेव्हा हा शब्द सुरुवातीला आला, पुढं समोर आला, बारामती मॉडेल. बारामती मॉडेल हे नक्की काय? फक्त ब्युटिफिकेशन म्हणजे बारामती मॉडेल नाही. बारामती मॉडेल ह्याचं श्रेय साहेबांनाच द्यावं लागेल, कारण जेव्हा ते इथं काम करत होते लोक म्हणायचे बारामती मॉडेल. हे बरोबर आहे. बारामती मॉडेल म्हणजे की शेती करत असताना त्याला चांगला भाव तुमच्या पिकाला मिळाला पाहिजे. शेती करत असताना तुमच्याकडं पाणी आलं पाहिजे. ते पाणी पवार साहेबांनी इथं आणलं, जाणई सिरसाई पुरंदर उपसा योजनेच्या माध्यमातून. जेव्हा इथं पाणी आलं, जिरायत भाग सगळा बागायत झाला. शेतकरी ऊसाकडे वळाले आणि ऊसाकडे वळाल्यामुळं इथले कारखाने मोठे झाले.
कारखाने मोठे होण्यामागे पण पवार साहेबांचं तिथं खूप योगदान होतं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट एक पुण्यात संस्था आहे, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आज जे काय बाय प्रॉडक्ट किंवा पदार्थ आपण जे कारखान्यामध्ये बनवतो ते कसे बनवायचे वारंवार हे मार्गदर्शन साहेबांनी दिलं. ऊसाकडे शेतकरी वळाले, त्याच्यामुळे कॅश क्रॉप जे आपण म्हणतो तो त्यांना मिळाला आणि त्यांचा इन्कम वाढत गेला. ऊसाची शेती करत असताना एक जोडधंदा असला पाहिजे. मग पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं काय की आपण गाई ठेवले पाहिजेत, गुरं ठेवले पाहिजेत, पोल्ट्री आपली असली पाहिजे, म्हणजे रोजचं दूध अंडी विकून आपण आपलं घर चालवू शकतो. हे मार्गदर्शन तेव्हा साहेबांनी केलं. मग सगळ्या शेतकऱ्यांनी गाई विकत घेतले. दूध इथं वाढत गेलं. दूध आता वाढत चाललंय, मग त्या दुधाला मार्केट आपण तयार केलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठलीही इंडस्ट्री न आणता साहेबांनी इथं ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री आणली. ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री म्हणजे डायनामिक्स सारखी इथं कंपनी आणली. डायनामिक्समध्ये ह्या इथल्या शेतकऱ्यांच्या दुधापासून चीज, बटर, पनीर, सगळे हे जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत, तूप, हे सगळं ते तिथं बनवायला लागले आणि ब्रिटानियाच्या नावाने ते त्याचं मार्केटिंग करायला लागले. बारामती मॉडेल हे खूप वास्ट आहे. जर मी बोलायला लागलो तर अजून तास जाईल. तुम्हाला परत इथं आणायचंय, रुजवायचंय. आणि ह्याला आपण खरा विकास म्हणतो. मग तुमच्या दुधाला तिथं मार्केट मिळालं, त्याच्यामुळे फायदा थेट त्या शेतकऱ्याचा झाला. ह्याला बारामती मॉडेल म्हणतो. आपण इमारत वगैरे ते आपण बांधू शकतो, पण ह्याला आपण सामाजिक परिवर्तन म्हणतो किंवा शाश्वत विकास, समाजाचा विकास ह्याला आपण म्हणतो. किंवा MIDC पवार साहेबांनी आणली. MIDC सोबत डायनामिक्स, पिआयजिओ, फेरेरो, भारत फोर्ज, असे इंडियन सिमलेस, असे अनेक कंपन्या या परिसरात पवार साहेब घेऊन आले. त्याच्यामुळं त्या काळात रोजगारचा प्रश्न तिथं सुटला. अनेक मुलांना, मुलींना साहेबांचं मार्गदर्शन काय असायचं की जर घरात 2 मुलं असतील तर एक शेती बघेल आणि दुसरा नोकरी करेल. मग त्याच्यामुळे इंडस्ट्री आली, कंपन्या आणले, MIDC काढली. त्याच्यामुळं ज्यांना आपले मुलं मुली शिकले, कारण त्यांनी शिक्षण संस्था काढले, ज्यांना 2-3 हजार रुपये महिन्याला पगार मिळाला नसता, आज ती लोक 30, 40, 50 हजार रुपये पगार घेत आहेत. काय मुलांना तर 2.5-3 लाख रुपये पगार आहे, मुलींना पगार आहे महिन्याला. काय आपले परदेशात तिथं जाऊन चांगल्या पद्धतीने जॉब्स करतात. का? कारण इथं चांगल्या क्वालिटीचं शिक्षण पवार साहेबांमुळं आज नाही, 55 वर्षापूर्वी ते त्यांना मिळालं. ह्याला आपण बारामती मॉडेल म्हणतो. बिल्डिंग हे बांधणं त्या मनाने सोपं असतं. अनेक लोक बांधतात, डेव्हलपर तर भरपूर आहेत, पण असं विकास करणं हे खूप अवघड आहे. आणि ज्याला त्याचा फायदा होतो ते त्यांनाच माहिती असतं की त्यांना किती फायदा झालाय. आणि हे सगळे म्हणजे हे कारण आहेत ज्याच्यामुळे ही जनता साहेबांसोबत आहे. पण राजकारणाच्या पलीकडं तुम्हाला नेमकं काय विषय आवडतात, काय विषय भावतात, साधारणपणे काय हॉबीज आहेत नेमक्या? मला वाचायला खूप आवडतं. आणि मी म्हणजे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मिळत नाही, पण मला वाचायला खूप आवडतं. ही एक म्हणजे माझं कॉलेज झाल्यावर माझं आणि साहेबांचं बॉन्डिंग किंवा ट्युनिंग ते झालं, चांगलं ट्युनिंग झालं. मला वाटतंय कारण दोघांना वाचायला आवड आहे, वाचायची आवड आहे, त्याच्यामुळं ते झालं. मग मला पूर्वी विशेष करून अशी काही आवड जोपासण्यासाठी कधी हे केलं होतं पुस्तक एखादं? नाही, आता मला आश्चर्य काय वाटलं की आम्ही आमच्या पद्धतीने वाचत असतो, पण आश्चर्य काय वाटलं की जेव्हा इलॉन मस्कची ऑटोबायोग्राफी आली, वॉल्टर आयझॅक्सन म्हणून एक ऑथर आहेत, खूप मोठे ते लेखक आहेत, आणि त्यांनी इलॉन मस्क म्हणजे जगातले सगळ्यात मोठे इंडस्ट्रियलिस्ट, त्यांच्यावर एक पुस्तक त्यांनी लिहिलं. मला सरप्राइझिंग काय वाटलं की त्याच वेळेला आम्ही दोघं पण तेच पुस्तक वाचत होतो. आणि मी तर वाचतच होतो, पण पवार साहेब इलॉन मस्कची ऑटोबायोग्राफी वाचतात हे मला थोडं सरप्राइझिंग वाटलं. म्हणजे तिशीतल्या मुलाला जी क्युरिओसिटी आहे तीच 84 वर्षे पण कायम आहे. आता तुम्हाला पण युगेंद्र दादाच म्हणतात बहुधा सगळे.
मग आता 23 तारखेला बारामतीकरांना नवीन दादा मिळणार. 100%. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. मला वाटतं सगळे विषय आपले कव्हर झालेले आहेत. बारामती विधानसभेच्या दृष्टीनं काका पुतण्यांची ही जी लढाई आहे त्याच्यामध्ये युगेंद्र पवार यांची या लढाईकडे बघण्याची दृष्टी नेमकी काय आहे, घरामध्ये जे सगळं चालू आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी मतं व्यक्त केली. आणि आजोबा आणि काका यांची बाजू निवडताना त्यांनी गीतेचा आधार घेतला. गीता जे तत्त्वज्ञान सांगते त्याच तत्त्वज्ञानाला धरून त्यांचा राजकारणामधला प्रवेश आहे. सोबतच बारामती त्यांना पुन्हा एकदा त्या मॉडेलवरती आणायची आहे ज्या मॉडेलची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा होत असते. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.